नमस्कार शेतकरी बंधूंनो, संपूर्ण महाराष्ट्रातच या तारखेपासून वातावरण बिघडणार। मग कोणत्या तारखेपासून वातावरण बिघडणार, कोणत्या भागात ढगाळ हवामान राहणार आणि कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार, पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला दिलेला आहे। यामध्ये राज्यात सध्या थंडीचा जरी कडाका वाढला असून 30 डिसेंबर 2000 पर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे। तर या काळात काही दिवसात थंड वारे वाहतील, यामुळे वातावरणामध्ये चांगलाच गारवा वाहणार आहे। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून हवामानामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार असून राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। तर इतर बाकी राज्यामध्ये काही भागामध्ये अंशतः ढगाळ हवामानासह पाऊस सुद्धा पडणार आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रातच ढगाळ हवामान राहणार आहे। महाराष्ट्रात पावसाची शक्यता कुठेही नाही अशी असल्या तरी सध्या महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान पुढील 8 ते 9 जानेवारीपर्यंत कायम राहील, पण पाऊस पडणार नाही अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।